नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। नेमकंच हाती आलेल्या माहितीनुसार जे विद्यार्थी पुणे या ठिकाणचे आहेत तर पुणे पोलीस भरतीची जी तारीख आहे तर ती आता त्यांनी डिक्लेअर केलेली आहे, जे की तुमच्या समोर स्क्रीनवरती दिसत असेल, तुम्ही बघू शकता। पुणे शहर पोलीस भरतीला 16 फेब्रुवारी पासून प्रारंभ, हे 6 तारखेचं आलेलं नोटिफिकेशन आहे आपल्याकडे, जे की पुण्यातून आलेले आहे। बघा, पुणे शहर पोलीस भरतीला पोलिसांच्या 1633 कारागृह जागांसाठी आणि म्हणजे 1.39 प्लस 46,000 म्हणजे असे जवळपास 1,85,000 अर्ज प्राप्त झालेले आहेत। तर त्याच्या आता पोलीस भरतीची जी प्रक्रिया आहे, ज्याला आपण ग्राउंड वगैरे म्हणतो, तर ते ग्राउंडची जी तयारी आहे आता ती सुरू झालेली आहे। बघा, यामध्ये काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे। शहर पोलीस दलामध्ये 1,633 प्लस 133 पदांसाठी जी भरती प्रक्रिया आहे ती 16 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे। या भरतीसाठी जवळपास 1,39,000च्या आसपास अर्ज प्राप्त झालेले आहे। ओके, तर यामध्ये काय दिले माहिती का, या पोलीस भरतीत पोलीस अंमलदार, जे की 105 वाहन चालक आणि 33 पोलीस बॅट्समन अशा एकूण 1,633 पदांसाठी भरती होणार आहे। तसंच कारागृह पोलिसांच्या 130 पदांचा सुद्धा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे। मैदानी व शारीरिक चाचणीला 16 फेब्रुवारी पासून सुरुवात होईल। या चाचणीनंतर पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे। भरती प्रक्रियेचे वेळापत्रक टप्प्याटप्प्याने जाहीर केले जाणार असून उमेदवारांना संबंधित सूचना अधिकृत संकेतस्थळ आणि संदेशाद्वारे दिले जाणार आहे। जे की तुम्हाला महत्त्वाची माहिती वगैरे आहे, जे तुम्हाला मेसेज वगैरे येईल, तर त्यामध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल्स सुद्धा येणार आहे टप्प्याटप्प्याने। प्रत्येक म्हणजे आता इतके जर 1,39,000 जर अर्ज प्राप्त झालेले आहे तर सर्व विद्यार्थ्यांची एकदाच तर मैदानी चाचणी वगैरे होणार नाही, तर मग त्यासाठी ते शेड्यूल तयार करते आणि शेड्यूलनुसार तुम्हाला मेसेज वगैरे सुद्धा येईल। यामध्ये बघा काय माहिती दिली आहे आणखी, शारीरिक चाचणीत उमेदवारांची उंची व छाती मोजणी, 100 मीटर धावणे, 1,600 मीटर धावणे, महिला उमेदवारांसाठी 800 मीटर आहे आणि गोळाफेक अशा घटकांचा समावेश असेल। या चाचणीसाठी 100 गुण असून त्यात किमान 50 गुण मिळवणे आवश्यक असणार आहे। म्हणजे 100 गुणांची जी चाचणी आहे तर यामध्ये कमीत कमी तुम्हाला 50 तरी गुण मिळाले पाहिजे। ज्या विद्यार्थ्यांना समजा 50 पेक्षा कमी गुण मिळाले तर कदाचित ते डायरेक्ट साईडला होऊन जातील आणि मग जे उरलेले 50 प्लस वाले मार्कवाले विद्यार्थी त्यांच्यामध्येच कॉम्पिटिशन होणार आहे। ओके, दरवेळेस समजा जो पोलीस भरतीचा जो कटाप असतो तो थोडासा हायच असतो, त्यामुळे जे विद्यार्थी आता तयारी वगैरे करत असतात तर थोडे दिवस उरलेले आहे, थोडे एकदम मन लावून जीव ओतून तयारी वगैरे करण्यावरती तुम्ही भर दिला पाहिजे। भरती प्रक्रियेमध्ये कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी संपूर्ण शारीरिक चाचणी RFID तंत्रज्ञानाच्या मदतीने आणि CCTVच्या निगराणीखाली घेण्यात येणार आहे। त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार करू नका, सर्व विद्यार्थ्यांना नम्र विनंती आहे। त्यामुळे उमेदवारांची जी उपस्थिती, धावण्याची वेळ आणि चाचणीतील कामगिरी अचूक नोंदवता येणार आहे। या प्रणालीमुळे मानवी हस्तक्षेपाचा प्रश्नच उद्भवत नाही, असं पुणे पोलिसांनी हे आता नोट जे जारी केलेले आहे त्यामध्ये त्यांनी स्पष्ट दिलेले आहे। लेखी परीक्षेच्या टप्प्यातही विशेष खबरदारी घेतली जाणार आहे। अधिकाऱ्यांना मोबाईल वापरण्यास किंवा बाह्य संपर्क साधण्यास मनाई करण्यात येणार आहे। परीक्षेच्या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवून गैरप्रकारांना आळा घालण्यात येणार आहे। म्हणजे जे तुम्हाला वाटत 10वी-12वीच्या पोरांमध्ये जे चिटिंग बिटिंग चिठ्ठ्या चालत्या, तरी त्या पोलीस भरतीमध्ये ते तसलं फालताडपणा काही चालणार नाही। त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी मन लावून जीव ओतून अभ्यास करा आणि उमेदवारांनी कोणत्याही कर्मचारी किंवा मध्यस्थांच्या बोलथापांना बळी पडू नये। कोणी पैशांची मागणी केल्यास अपर पोलीस आयुक्तांच्या क्रमांकावर किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा। हे प्रेस नोट जी नोट रिलीज केली आहे ही संजय पाटील अपर पोलीस आयुक्त प्रशासन यांनी रिलीज केलेली आहे। त्यामुळे चिटिंगच्या वगैरे भांड्यात पडू नका। जसे पोलीस भरतीचे नवनवीन जेही अपडेट येईल तर आम्ही आपले जे सह्याद्री नेट कॅफे चॅनल आहे यावरती आम्ही पूर्ण अपडेट्स वगैरे टाकणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ आपल्या पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा। तुम्हाला काही प्रश्न असतील, अडचणी असतील तर कृपया कमेंट बॉक्समध्ये कळवा, मी लवकरच त्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवेल। धन्यवाद।